नमस्कार मंडळी, मी आहे पियुष आणि मी आहे श्वेता आणि स्वागत आहे तुमचं इंडियन कपल मध्ये। तर तुम्ही मागचा व्ह्यू बघू शकताय। आज झाले सकाळ, काल रात्री आम्ही इथे पोहोचलो। काल रात्रीचा व्ह्यू दाखवलेला, आजचा सकाळचा पण आता दाखवेल पियू तुम्हाला। आणि खूप छान वाटतंय। आता आमचा नाश्त्याचा टाइम आहे, त्यामुळे आम्ही पोट भरून खाणार आहे, तुम्हाला पण दाखवतो। आणि ह्या रिसॉर्टचा आम्ही तुम्हाला फिरून पण दाखवतो। खूप मोठा रिसॉर्ट आहे, सुंदर आणि खूप सुंदर आहे। आणि आम्हाला आता नाश्ता बघायचा आहे, त्यामुळे भूक लागली, तर चल जाऊया। आम्ही पहिल्यांदा असा स्टेला राहतो, म्हणजे राहिलो याच्या आधी पण एवढे मोठे नव्हते। लोकेशन चांगले होते, तुम्ही बघितलंच आधी। पण हा म्हणजे प्रॉपर रिसॉर्ट आहे। तर छान एकदम पाणी वगैरे पण पडतंय तिथे, ह्याला स्विमिंग पूलच्या इथे असं रेन डान्स सारखं। हो, लहान मुलांसाठी होते का ते, हे छोटंवालं रेन डान्स करत जाऊन दाखवायला खाली जाऊन दाखवायला। हो ठीक, चला आम्ही दाखवतो तुम्हाला, चला। आम्ही निघालोय आता नाश्त्याला। इथे छान वाटतंय। इथे हे मागे दुसरं हॉटेल आहे, पण ह्यानं एवढं स्विमिंग पूल वगैरे काय नाही आहे, पण एवढा मोठा नाही। होय काय, तू बघितलंस? इथे पण रूम आहे, ते अशा असतात एंट्रन्स। हां, अशा रूम्स आहेत बघा। इथे गेलं की आतमध्ये रूम, असं प्रत्येक ठिकाणी। आणि इथे मला असं कोकणातली आठवण आली आहे, कारण एकदम केळीची झाडं, जास्वंदीची फुलं, बघा किती छान वाटतं खरंच ना। हे सगळे त्यांचंच आहे रिसॉर्ट। हे आपलं होतं ना, आता कुठून आलो आपण? हेच ना, कुठलं पलीकडचं शेजारचं। आणि हा वाला आमचा हे मस्त आहे ना, तसं किती छान वाटतं। अरे आपल्या बागेत बेंच असतात तशी बेंच आहेत बाई, बेंचवर बसणार का तू? आणि इकडे आता संबातला वगैरे ठेवलं त्यांनी सगळं, पाणी वगैरे अप्रतिम आहे, एकदम जबरदस्त। हो इथं जाणार इकडे रेंडन्स करायला, चला जाणार आहे मी, खरंच जाणार आहे। लहान मुलांना नाही आहे ते, मोठे पण जाऊ शकतात ना, त्यात काय एवढं। हा ब्रिज आहे मस्त, पाणी पण किती क्लीन आणि मस्त आहे। पाणी कसं क्लीन आणि मस्त आहे ना, बघा इकडे बघू शकता तुम्ही। मला वाटतं आज पाण्यातनं काय बाहेर येत नाही, इथं शॉवर पण घेऊ शकतो, म्हणजे तुम्ही स्विमिंग केल्यानंतर शॉवर घेताना मग घरी जायचं पटकन, तेवढं हे व्हाल। आणि इकडे किड्स सेक्शन आहे की जिथं फक्त लहान मुलं एन्जॉय करतील, आणि हे बसायला वगैरे पण ठेवलं इकडे साईडला, म्हणजे सनबाथ घेण्यासाठी वगैरे। पण ते माझ्यामध्ये मोस्टली पॅरेंट्सच असणार, त्यांचे जे मुलं इथे खेळतील ना त्यांचे पॅरेंट्स असणार आहे। मस्त आहे ना। आणि हे बघू शकता तिकडं पण स्टे वगैरे आहे। हो सेम आहेत, म्हणजे सेम पॅटर्न आहेत का, पण आपला चांगला आहे व्ह्यू साठी। हो व्ह्यू साठी चांगला, कारण त्यांना तेवढाच हा पूर्णच येतो का व्ह्यू आपल्याला, आपल्याला तो व्ह्यू पूर्णच येतोय। आणि या ब्रिज वरून जायचं आहे आपल्याला। इंडियात पण खूप छान छान रिसॉर्ट्स असतात, पण इथले रिसॉर्ट जरा जास्तच एक्सपेन्सिव्ह असतात। आम्ही म्हटले ह्यावेळी जरा जाऊया, चिल करूया। जास्त आम्ही फिरतच असतो एरवी सगळेजण वेगवेगळ्या लोकेशन्सला, तर म्हटलं फिरूया, पण जास्त आपण रेस्ट करूया। कारण हॉलिडे, जर्मन लोक हॉलिडे असाच करतात की ते जातात आणि तिथे रेस्ट करतात, म्हणजे आठवडाभर 2 आठवड्यासाठी किंवा काही ॲक्टिव्हिटीज करतात। आणि आपल्यासारखं म्हणजे प्रत्येक टुरिस्ट स्पॉट फिरत बसत नाहीत, असं पण आहे त्यांचं। पण आम्हाला ते पण एकदा अनुभवून बघायचं होतं की कसं वाटते, की कुठलं आपल्याला जास्त आवडते, जाऊन सगळ्या गोष्टी पटापट पटापट बघणे की जरा आरामात निवांत राहणे। आणि ऊन इतकं छान आलंय, सुंदर दिसतंय। त्यामुळे ते आजोबा ऑलरेडी आलेत बसायला, चिल करायला। हे आहे ते सगळं ॲक्च्युली गेस्टसाठी फ्री आहे। आणि तिथल्या साईडला एक असं 2 चेअर्स मिळून असं त्यांनी केलेलं आहेत, म्हणजे शॅक्स असतात तसं, ते पेड आहे खरं। अकॉर्डिंग टू त्यांच्या कर्टसीनुसार हॉटेलच्या आम्हाला 1 दिवस ते पण फ्री आहे, म्हणजे आम्ही तिथे ड्रिंक्स पण इन्क्लुडेड आहेत, तिथे जाऊन बसून आम्ही चिल करू शकतो। मग आम्ही बघू आता कुठला दिवस घ्यायचा, आम्हाला कळेना। आणि इकडे लोक नाश्त्याला चाललेली आहेत ऑलरेडी। ही लाल जास्वंद पण आहे, काल ऑरेंज जास्वंद पण दिसलेली, आज लाल जास्वंद पण दिसली। आणि गणेश चतुर्थीचा वेळ आहे, हे बघा आपल्यासारखं सेम
मिळाली असती मला तेव्हा गणेश चतुर्थी तर किती छान झालं असतं. पण असं ते बाप्पांनी आता दाखवून दिले. लाल आहेत बघिते सगळी, मी तर इथे भरली आहेत पूर्ण. ओ वा, हो तसं बसायला इथं पण संध्याकाळचं वेगळा सेक्शन आहे. होय, इथे स्नॅक बार आहे मध्ये, तो बार बंद आहे. चला 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 तर मग नाश्ता करूया. हा बघा, हा आमचा मेन एंट्रन्स आहे इकडून हॉटेलचं. आणि ही झाडं वगैरे पण त्यांनी ठेवलेत एकदम असे प्रॉपर ग्रो केलेत त्यांनी. मनी प्लांट पैसा म्हणून तर यांच्याकडे एवढा पैसा येतो. बघितला पैसा काय यांच्या सगळीकडे नुसतं मनी प्लांट. एवढं मनी प्लांट वाटतं आता मला वाटतं हॉटेल बरं होते वाटतं सगळं. काय झाडं तिकडच्या साईडला पण मनी प्लांट, म्हणजे इकडून पैसे तिकडून पैसे सगळीकडून पैसे. हां, आणि ही वाली आहे ही मेन एंट्रन्स आहे या साईडने इकडून, ज्याने आम्ही काल आलो या साईडला. तिकडे शॉपिंगच्या पण गोष्टी आहेत, शॉपिंगसाठी त्यांनी दुकान पण ठेवलं होतं. प्रेमात चालू आहे नाश्ता करायला. चल हा, आणि इकडे असं नाश्त्याचं सेक्शन. म्हणजे नाश्ता करायला चालू करा. पहिल्या राऊंडमध्ये फर्स्ट ऑमलेट, पॅनकेक आणि योगर्ट, ड्रायफ्रुट्स आणि हे मला हाफ फ्राय मिळालं. अजून खूप आहे. योगर्ट आहे, पीच योगर्ट आणि एडवेअर मिक्स करून घेतलं मी. चुरोज आहे, पॅनकेक आहे. आणि माझं वाटते मला मशरूम वेट करतात ना माझ्यासाठी, मशरूम आणि टोमॅटो बीन्स. लई भूक लागेल. पॅनकेक मस्त आहे. मस्त आहे. एक नंबर. आणि सेकंड राऊंड हाणायला चालू केला. इथे पॅनकेक्स आहेत, इथे ब्रेड आणि गुआकामोल आहे. इकडे काय रे, मशरूम आणि टोमॅटो बीन्स. हो इकडे फळं आहेत, त्याच्यात मेलन, ऑरेंज, वॉटरमेलन, ज्यूस. मी पण इकडे ब्रेड आणलंय. एक गोष्ट कॉमन आहे, इकडे पण मासे आहेत. मासे आहेत. आणि समोर इतका सुंदर व्ह्यू आहे, एकदम मस्त. क्रोसान छोटासा कोणासाठी येतो. क्यूट आहे ना. एवढं खाल्लं म्हणजे चालतंय ना, असं झोप यायला लागले गुंगी. एवढा वर नाश्ता करायला नाही पाहिजे होता. म्हणलं सगळे इन्क्लूड आहे, म्हणलं दाबून खाऊया. पैसे दिले तर फिटवायला पाहिजे. बाहेर फिरायला जायची इच्छा नाही. मला तर आलं नच, एवढं जामच झालंय. हे ग लोक सगळे निघालेत फिरायला, आम्ही पण जाणार आहे. हा पण एक सेक्शन आहे जिथे संध्याकाळी लोक बसतात, आराम करतात. इथं असं ओल्ड टाईप लॅम्प आहे, लाईट पण त्याचं तसंच आहे, पण मस्त वाटलं. आम्ही काल लोकांना बघितलं. हा, आणि इकडे पण बघा, इथे एक बार आहे इथे, म्हणजे कॉफी अँड बार आहे. आणि ते आतमध्ये बसू शकतो. आणि इकडच्या साईडला बाप रे बाप, जबरदस्त व्ह्यू आहे, जबरदस्त. कसं वाटतंय बसायला वगैरे. बसायला पण थोडं मस्त वाटेल ना. भरपूर जागा आहे, कारण हे रिसॉर्ट आहे ना, खूप मोठं रिसॉर्ट. किती सुंदर वाटतं ना, असं वाटतं की इथंच थांबावं, बाहेर नकोच झालं खरं. पण मंडळी, इवन मेनोर्का सुद्धा असं सुंदर आहे. आपण आता मेनोर्का एक्सप्लोर करूया. लई छान आहे, खूप सुंदर सुंदर बीच आहे तिथे. आणि हा माझा बीच आहे बघा, हा छोटासा. हे बघा इकडे किती मस्त आहे सगळं. ओ माय गॉश, ओ माय गॉश, ओ माय गॉश, किती सुंदर आहे ते हॉटेल. इकडं आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला या बिल्डिंगमध्ये, तुम्हाला दाखवला. इथं गेम्स आहेत थोडे खेळायला वगैरे. आणि इथं मध्ये टॉयलेट वगैरे आहे अजून. आणि इकडे पण आहे, इथं पण स्टे आहेत या साईडला. आणि इकडे आपली चालली चिकू
हो कशी चालली स्टाईलमध्ये. हो इकडे योगा करतात बघते. हो बापरे योगा वगैरे करतात ते. आम्ही निघालेलो आहे एका इथल्या 2 बीचेस आहेत तिथे जाण्यासाठी. आणि पिऊने चक्क माझे केस हे बघा कर्ल केलेत. इतके छान कर्ल केलेत. माझी जनरली होत नाहीत कर्ल कारण माझे केस स्ट्रेट आहेत. पण इतके सुंदर गेलेत त्याने. इवन मलाच येत नाही. स्वतःच शिकलाय तो युट्यूबवर बघून. सो मल्टी टॅलेंटेड नवरा आहे माझा बघा. नाही खरंच माझे होत नाहीत केस कर्ल. इवन जे आम्ही दोघे असताना किंवा माझ्या मित्रांसोबत कधी कौतुक पण ऑन कॅमेरा करते की आता ते मित्र बघतीलच ना ऑन कॅमेरा नंतर कधी. तर आम्ही निघालोय आणि बघू आता हे कर्ल्स कधीपर्यंत राहतात. बट आय एम हॅपी. टेन्शन घेऊ. माझ्या नवऱ्याने इतकं प्रेमाने केलं की राहतीलच असं वाटते. आणि इथे मगाशी योगा क्लास चालू होता. छान चाललोय. चला आजोबा मला वाटते. आणि एवढी पण गर्दी नाही आहे बघायला गेलं तर. कायच गर्दी नाहीच आहे गर्दी. म्हणूनच आम्ही या आयलंडला आलो कारण आम्हाला गर्दी नकोच होती. खूप गर्दी असते. हां कारण पाल्मा दी मायका आणि इबिझाला खूप गर्दी असते आणि मग ते बोर होतं एवढी गर्दी बघून. आता आपण बीचवर पण जाऊन बघूया काय सीन आहे तिथे. मला वाटत नाही एवढी गर्दी असेल पण लेट्स सी. लेट्स गो. पिऊने एकदम भगवा रंग. एक मराठा लाख मराठा. माझा सपोर्ट फक्त मनोज जरांगे. सपोर्ट थेट स्पेन मधून मुंबई. आमच्या हॉटेलमध्ये इथे एक शॉप आहे. इथे सगळ्या गोष्टी मिळतात आणि पिऊला आणि मी कॅप घेतले, हॅट घेतलेत. बिकॉज वी वॉन्ट टू वेअर इट. ऑफकोर्स. Therefore you buy it. Yeah. किती छान दुकान आहे. हे बघा आम्ही तयार आहे. कशात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे ऑलरेडी भरपूर कॅप आहेत. त्यातले घेतल्या मला आवडल्या. याला एक 3 छान असे बीड्स पण आहेत ते पण आवडलं मला. मी तर सेलर आहे माझ्या. तिकडे इकडच्या साईडला इकडच्या साईडला सेल. हो इकडच्या साईडला सेलर आहे. ते कसं पुढे केलं. चलो घुमने चलते हैं. हे आहे आमचं हॉटेल आणि आम्ही आता चालतच निघालो. होय. आणि बीच आहे इथून 6 मिनिटं वॉकिंगवर. त्यामुळे आम्ही विचार केला की गाडीपेक्षा पायांचा वापर करावा. ओ हे बघ इथे रिक्षा आहेत. होय. हो दिस इज ऑल्सो नाईस. पण तुलाच पेडल करावं लागेल. मी तर अशी आहे. आणि असं छान वाटते. बरं झालं आम्ही टोपी घेतली. आमच्या दुसऱ्या टोप्या होत्या पण ही इतकी छान वाटली. इथे ही तर खूप आवडलं मला. हे वालं होय छान वाटते. राहायला पाहिजे. एक्झॅक्टली. किती छान रस्ता आहे बघा. आम्ही चालत चाललोय बीचकडे. बीचला जाण्याचा रस्ता एवढा छान केला ते. सुंदर सुंदर. हे आयलंड खरंच मला लई छान वाटलं मला. आपण बरेचशा इव्हन सुटसुटीत आहे. सर्दीने ऑब्व्हियसली सर्दीने तर सी आणि ते पाणी वेगळंच आहे. पण सुटसुटीत म्हण किंवा इन्फ्रास्ट्रक्चर म्हण. एवढे इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर लोक येतात प्रिफरेबली. पण इथं लोकच कमी येतात काय माहित. नाही कारण मला वाटतं इथे जास्त असं आरामातच चिल करायलाच लोक येतात. असं म्हणजे जास्त पण एक्सप्लोर करणार का नाहीये. हां म्हणजे रिलॅक्सिंग बीच असंच आहे. थोडे केव्ज आहे तिथे. आणि जर्मन लोक सकाळी सकाळी त्या सीटवर झोपायच्या हे टॉवेल टाकून जातात. तिथे पद्धत आहे. आम्ही बघितलं चक्क ते. असं म्हणतात की ऐकलेलं की मायोकामध्ये वगैरे जातात आणि सकाळी सकाळी जागा अडवण्यासाठी आपण कसं लोक तिथं टॉवेल घेऊन तयार होते. आणि आम्ही ऐकलेलं की म्हणजे सकाळी सकाळी टॉवेल टाकतात आणि म्हणजे आपण ते रुमाल टाकून कसं सीट रिझर्व करतो आपल्या बसमध्ये कसं तसं. आणि खरंच आम्ही आज बघितलं कारण तिथे कोणच नव्हतं आणि पूर्ण म्हणजे सगळे बेंचेसला त्यांनी मस्त क्लिपा विपा लावलेल्या त्यांच्या टॉवेल्सना. घरून मोठ्या मोठ्या क्लिपा घेऊन आलेले. आपल्या कपड्याच्या असतात ना त्यापेक्षा पण मोठ्या होत्या. उडू नये म्हणून त्यांचा टॉवेल. आम्ही दाखवतो तुम्हाला उद्या. आज आम्ही सकाळी बघितलं पण आम्हाला शूट करायला लक्षातच आलं नाही. मग असं फनी आहे ही गोष्ट
की जर्मन लोक पण हेच करतात आणि ह्या आयलंड्सवर मोस्टली जर्मन लोकच येतात. वाव, खूप छान आहे ते बीच. बघ की समुद्र समोर. ते सुपर मार्केट पण आहे शेजारी, म्हणजे तुम्हाला सुंदर बीच आहे ना. पाणी वगैरे हवं असेल तर ड्रिंक्स. ओ किती सुंदर आहे. Oh my God. एकदम असा ब्लू दिसते. ब्लू कसा आहे ब्लू? अरे हुकुम का इक्का ब्लू. इथे मी छत्र्या आणि हे वगैरे घेऊन. इथं पण आहे बघ ते गोल गोल. हा बॉस आहे ते. हुकुम का इक्का बॉस. मी त्याला ब्लू म्हणतो. तुझी गाणी आहेत पिऊ अशीच असणार. बरोबर गाणी म्हणतोस का कधी तू? पण इतकं गोड म्हणतोस जे म्हणतोस ते. असे छान लोक इथे रेस्ट करतायत निवांत एकदम. काही जण नुसतेच बसलेत तिथे विदाऊट छत्री. छत्र्या तुम्ही रेंट करू शकता. हे बेड पण रेंट करू शकता. यावर पण बघा रिझर्व आहेत सगळे टॉवेल टाकून. उन्हातले कोणी टॉवेल टाकलेले नाही थोडं. आणि ही लोक टॅन व्हायला येतात ना, त्याच्यामुळे ना उन्हात राहायला खूप आवडतं. आणि माझे शूजमुळे मला अवघड जायला लागलं चालायला. आम्ही तिथे वरच्या साईडला जाणार आहे. तिथे पण लोक चाललेत. कशासाठी ते माहीत नाही, बघतो जाऊन. आणि पाणी खूपच सुंदर आहे. एवढी पण गर्दी नाही आहे. ठीक आहे, म्हणजे आता बीच आहे म्हटल्यावर थोडी तर गर्दी आहे. आणि इकडच्या साईडला मागे हॉटेल्स वगैरे पण आहेत, म्हणजे रेस्टॉरंट्स. हे तुम्ही जेवू शकता, ड्रिंक्स घेऊ शकता. आणि हा आमचा सेलर तयार आहे राहण्यावर. आता आम्ही इकडच्या साईडला आलो आहे. क्लिपसारखं स्ट्रक्चर आहे इथे. हो किती छान वाटते. असा निळाशार समुद्र. आणि इकडे थोडा असा वेगळा कलरचा पण आहे. जिथे डेप्थ कमी असते तिथे तसं असतं. सी ग्रीन कलर. इकडच्या साईडला सी ग्रीन कलर आणि इकडच्या साईडला पूर्ण निळाशार समुद्र. आणि इथे तुम्ही अजून पण आतमध्ये जाऊ शकता, पण तिथे म्हणजे सेम तिथे पुढे जाऊन एंडच होणार. थोडं बसतो इथे, छान वाटतं. इथे दगडांवर वगैरे पण मोठे आहेत दगड इथे बसायला. आणि आमचे फोटोग्राफर आलेले आहेत. ओ माय गॉड. आम्ही बराच इथे होतो बसलेलो. छोटे छोटे मुलं इतके क्यूट आहेत. आणि आता पिऊ आम्ही शूटिंग वगैरे पण केलं आहे. ड्रोन शॉट पण घेतला आहे पिऊने. आम्ही टाकतो तो. खूप जवळ आपलं हॉटेल. इथं हॉटेल. हो इथंच हॉटेल आहे. मला वाटतं 5 मिनटं चालत आहे. आणि एक बीच आहे पण इथं खूपच ऊन आहे. मी विचार केला की जातो जरा संध्याकाळी बाहेर पडतो जरा ऊन कमी झाल्यावर. आणि एक स्पॉट आहे इथे लाईट हाऊस. तिथे छान सनसेट दिसतो असं आमच्या रिसेप्शनिस्टने सांगितलं काल. बघू आम्हाला संध्याकाळी वेळ मिळाला तर जाऊया. जातो आम्ही. तुम्हाला दाखवच गेलो तर. हे रोडवर सगळीकडे जास्वंदाची झाड आहेत. ओ माय गॉड. गणेश चतुर्थी निमित्त आहेत बघा इथं पण. किती सुंदर फुलले आहेत. आणि हा तिथे पण आहेत बघा समोर. तिथे असं बेबी पिंक कलरची फुलं आहेत, म्हणजे ह्याची जास्वंदीच. इतकी जास्वंदाची फुलं मी कधी बघितली. ते नाही येल्लो नाही, तेव्हा तिथे ते झाड आहे ना ते वाला तिथलं. इथे कॅमेऱ्यातून नाही दिसणार, हे वेगळं आहे. खूप आहेत खूपच. आणि मग असे म्हणजे काल आम्हाला डार्क पिंक दिसलं, सकाळी रेड, आत्ता पण रेड दिसलं, बेबी पिंक दिसले, अजून येल्लो दिसलेलं नाही. पण एवढी जास्वंदीची फुलं मी कधी बघितली नाहीत युरोपमध्ये. छान वाटतं एवढं. गणपती बाप्पा मोरया. जर तुम्हाला जास्वंदीची फुलं पाहिजे असेल युरोपमध्ये, तर स्पेनमध्ये मेनोर्का आयलंड आहे. त्या मेनोर्का आयलंड जवळ सागारियो प्रिन्सेसा प्लाया हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये मिळतीलच, नाहीतर शेजारी पण मिळतील, नाहीतर इंडियामध्ये मिळतीलच. तर अशा प्रकारे आम्ही हॉटेलवर परतलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता थोडेसे कर्ल्स अजून शिल्लक आहेत, पण माझी टोपी वापरल्यामुळे ते गेलेले आहेत, नाहीतर ते राहिलेच असते पिऊच्या प्रेमापोटी. आणि ही बघा केळीची झाडं. कसं आहे, कोकणात झाल्यासारखंच आहे. आणि संध्याकाळी आपण सनसेट बघायला जाऊया. आता खूप ऊन पडले, वाजलेत 2. आणि इकडे लोक बघा चिल मारत बसलेत मोबाईलवर. कॅक्टस बघा केवढं मोठं आहे.
छान छान फुलं, वेगवेगळी सगळी झाडं लावून ठेवली. वेदर उत्तम आहे एकदम. इथे आपण लिफ्टचा वापर करूया, कारण काल आम्ही आलो तेव्हा पियूला लिफ्ट दिसलीच नाही. आम्ही असं सरळ आलो आणि असं गेलो वर. पियू म्हणलं अरे एवढं मोठं हॉटेल आहे आणि लिफ्ट नाही, काय म्हणणं होतं तुझं तेव्हा? मग तुला पचका झाला. बॅग उचलून नेली नाही. आम्ही रूममध्ये आलो आहे, पण इथे बघा ते व्हॉलीबॉल टाईप खेळायला लागलेत पाण्यातला. मस्त आहे, त्याने लावलंय वाटतं ते नेट. तिथे नव्हतं ना नेट काल. आम्ही निघालेलो आहे आता डुलकी काढून मस्तपैकी. पिऊला आली नाही, मला आलेली थोडीशी. काम करणे झोप, ज्याला कामाचं टेन्शन असतं त्याला काय काम केलं तिथे येऊन तू. तर आता आम्ही सनसेट बघायला चाललोय, तुम्हाला पण दाखवतो. पिऊन कुठेतरी जागा शोधलाय, होपफुली चांगली जागा असावी. जागेत बसायला जागा मिळाली पाहिजे आणि तिथं पार्किंगला जागा मिळाली पाहिजे. दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट पार्किंगला, आणि मग दुसरी गोष्ट बसायला जागा. आणि नाहीतर मग कडेला बसायचं कुठेतरी गवतात. चालतंय तुला? गवत असणार काय खरं माहित नाही, मग दगडावर बसलो पाहिजे. ठीक आहे, बसूया. तुझ्या आपल्याला सनसेट बघायचं म्हणतं काय पण करायला तयार आहे. काय पण म्हणजे जेवढं फिजिबल आहे तेवढं. सनसेट साठी काही पण. तर चला जाऊया. चला तर मग सनसेट बघायला. सूर्य कसा तापलाय. तापा तापी टापा टापी. समुद्र आपला समुद्र आलेला आहे. कसला समुद्र छान आहे ना. हो बघा, लाईट हाऊस. लाईट हाऊस बघ. लाईट हाऊस. In 100 meters you will have reached your destination. हे इथे लाईट हाऊस आहे आणि इथेच यांनी ना एक सी क्लब काढलाय, आर्ट रक्ट्स नावाचा. ओ माय गॉड, किती अवघड प्रोनाउन्सिएशन. आणि हे आहे लाईट हाऊस. बिझनेस कसला भारी आहे, लाईट हाऊसमध्येच हॉटेल. आपला डे चालू करायला लवस, मस्त चालेल. फायनली आम्हाला एंट्री मिळाली आहे. बुकिंग फुल होता, पण इकडचा जो क्लब आहे तिथे बुकिंग होतं अवेलेबल. असं आहे रेस्टॉरंट पूर्ण फुल हे रेस्टॉरंट फुल आहे. आणि इकडच्या साईडला असं बार सारखं केलंय त्यांनी. हे बघा इथे बार लिहिलंय, ते त्यात ती जागा आहे, त्यामुळे त्यात आम्हाला जागा मिळाली. गॉड, किती म्हणजे लोक अजून आले पण नाहीत. ओके. आणि ह्याच्यात 12 युरोज एंट्री फी आहे ह्या बारला, ज्याच्यात एक ड्रिंक इन्क्लुडेड आहे. किती छान दिसतंय बघा. मी बसले इथे आणि पिऊ गेलाय ड्रिंक्स आणायला. ॲक्च्युली हे जरा महागच आहे, कारण 12 युरो एंट्री फी आहे विथ 1 ड्रिंक. पण जे अल्कोहोल पितात त्यांच्यासाठी चांगलं आहे, कारण नॉन अल्कोहोलिकमध्ये त्यांच्याकडे कोका कोला, फॅन्टा, स्प्राईट असल्याच गोष्टी आहेत. मग 1200 रुपये देऊन एक 200 ml ची कोका कोला पिणं म्हणजे काय परवडत नाही. पण त्याने तेव्हा आम्हाला सांगितलं नाही. ते म्हणले आमच्याकडे नॉन अल्कोहोलिक आहे, आणि आम्ही एंट्री तिकीट घेतलं. पण आता आम्ही येऊन चेक केलं तर ते नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही नॉन अल्कोहोलिक असाल तर 12 युरो देऊन येऊ नका. आणि दुसरं होतं ते रेस्टॉरंट होतं, तिथे उद्या बुकिंग अवेलेबल होतं. पण आम्ही ज्या रिसॉर्टला राहिलो तिथे आमचं ऑलरेडी डिनर इन्क्लुडेड आहे, त्यामुळे आम्ही तिथे असे पैसे पे केलेले आहेत डिनरचे. मग आम्हाला डिनर करायला येणं पण काय म्हणजे फिजिबलच नव्हतं ते पण. समोर खरं छान समुद्र दिसतो एकदम. तर तू 12 युरो देऊन प्रत्येकी काय घेऊन आलास सांगतोस काय जरा? कोक झिरो आणि काय हे दुसरं पॅशन फ्रूट फ्यूज टी, आणि हे फ्रीमध्ये मिळालंय चिप्स. वाव. 12 युरोचे मला बेस्ट आहे. तर आम्ही आता एन्जॉय करतो सनसेट, तुम्हाला पण दाखवतो. आम्ही बसतोय इथं, मागापासून आम्ही शोधतोय. म्युझिक चालू आहे. कुठे चालू आहे? तर चिकून शोध लावलाय. अगं दगड दिसतो ना काळा, हा मोठा नाही, तो बाजूचा छोटा, तो छोटा. तर त्या दगडात स्पीकर आहे, तो ह्याच्यामध्ये स्पीकर आहे. स्पीकर आहे तो. कसं वाटलं तुला? भारी आहे. म्युझिक
मग दगडच वाटतोय तो. तुम्हाला माहिती आहे का, आम्ही इथं पैसे देऊन आलोय, म्हणजे माझी चूक आहे. आणि तिथं ती बाई दिसते का तुम्हाला तिथे त्याच्या भिंतीच्या पलीकडे उभारले ते 1200 रुपये पर पर्सन दिले. फ्री आले ते बघायला. आम्ही यार आम्ही फ्री. आम्ही 1200चं पण आता ठरवलंय उद्याचा जो एक आहे कॅफे स्पॉट तिथं फ्री मध्येच जाणार बघायला. जर्मन झालाय हो तो जर्मन. आपण इंडियन लोक सनसेट बघायला पैसे देतो का मला सांगा. चला आता आपण सनसेट बघूया. आम्ही निघालोय आता, पण इतकं छान झालंय आता इथे डेकोरेशन. एकदम असं लाईट इतकं छान वाटतंय. बघा हे लॉबस्टर आहे तिथे. कसं ठेवलं होतं त्यांनी केवढं मोठं आहेत ते. मी कधी जिवंत लॉबस्टर बघितलंच नव्हतं आतापर्यंत. हो हो, कसं तू माहितलं जिवंत लॉबस्टर? हो डेंजर आहेत ना, लोक खातात कसं काय माहिती. दिसायला एवढं डेंजर आहे. आपल्या होय गरम. हा त्याला ते टेम्परेचर मेंटेन करायला लागत असेल. हे बघा ते गरम आहे, रेड रेड दिसतंय बघा. आणि इथं वाफ पण येते. आपल्या कुर्ल्या किती क्रॅब्स किती छान दिसतात, म्हणजे एवढे पण क्यूट दिसतात ना ते असं खूप डेंजरस दिसतात. हात बांधून ठेवलेत त्यांचे, म्हणजे अंडी असतात ना खाली. होय काय. बाय बाय, भेटू परत. पुन्हा एकदम फाडू सनसेट बघितल्यानंतर आम्ही चाललोय परत. आता आम्ही चाललोय हाणायला. कुणाला हाणायला तुम्हाला वाटत असेल, पण आता जेवण हाणायला चाललोय आम्ही. आलोय आम्ही जेवायला. आणि परत जेवण खूप छान वाटते मला. आणि जास्त व्हेजिटेरियन पण पदार्थ आहेत. नॉनव्हेज असेल, तुम्ही व्हेज असाल तर त्याच्यासाठी पण चांगली गोष्ट आहे. आम्ही तुम्हाला दाखवतो काय काय. खूपच जास्त गोष्टी आहेत. तर अशा प्रकारे आमचं जेवण झालेलं आहे. आणि ॲपल केक सगळ्यात बेस्ट होता. जबरदस्त. कारण मी असा ॲपल केक खाल्ला नाही. इतका असा फ्लफी आणि मस्त होता तो. म्हणजे मी 2 खाल्ले पीस, तरी पण माझं मन पोट भरलंय पण मन भरलेलं नाही. आणि केकच संपला इतका. पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला त्यात शेवटचा पीस राहिलेला. आता आम्ही इथे एक शो चालू आहे, तिथे बघायला आलो. तर आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये बाय.